नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे राज्यपाल आणि राज्यपालाची असलेली भूमिका. सध्या खूप चर्चेमध्ये असलेला विषय आणि खूप डीप मध्ये त्या स्वरूपातलं विचारलं गेलेले क्वेश्चनचं स्वरूप. ह्या अनुषंगाने आपल्याला राज्यपाल हा अगदी बारक्याच्या स्वरूपामध्ये बघायचा आहे, अगदी मायन्यूट लेवलवर जाऊन तिथं स्टडी करायचा आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर राज्यपाल हे फार महत्वाची भूमिका बजावत असतं ज्यावेळेस आपल्याकडे संघराज्य शासन प्रणालीची आपण विकसित स्वरूपात भारतामध्ये स्वीकारली होती तेव्हापासून. म्हणजे ज्यावेळेस आपण सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो तर त्याच्यामध्ये जर दुवा म्हणून कोणी कार्य करत असेल तर तो म्हणजे कोण असणार आहे? राज्यपाल आहे. मग खरं आपल्या संविधानामध्ये राज्यपाल पदाची गरज होती का, किंवा त्या स्वरूपामध्ये संविधान सभेमध्ये काय डिस्कशन झालं, तर याच्यावर डॉक्टर बी आर आंबेडकर सर आणि त्यांच्या असलेल्या काही टीम्सनी जेव्हा प्रत्युत्तर दिली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राज्यपाल हे पद एका प्रकारचं मध्यस्थीची भूमिका बजावणारा एक महत्वाचा व्यक्ती असणार आहे, जो की आपल्याकडे संघराज्य व्यवस्थेला बळकटी देण्याचं काय करणार आहे? काम करणार आहे. परिणाम स्वरूप आपल्याकडे असलेल्या 1935च्या कायद्यामध्ये राज्यपालाचे पद ही संकल्पना ऑलरेडी मेन्शनच होती आणि त्या स्वरूपामधून आपल्याकडे संघराज्य व्यवस्था ही बळकट होईल आणि सोबतच लोकशाहीला दृढीकरणाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या असलेल्या ज्या गरजेची पूर्तता आहे ते सगळ्या ह्या राज्यपालाच्या पदावरून होणार आहे. परंतु संभाव्य वर्ष काही वर्षापासून राज्यपालाचे पद खूप कॉन्फ्लिक्ट्स मध्ये क्रिएट होत आहे किंवा त्याच्यामध्ये असलेले वादविवाद आपल्याला चव्हाट्यावर आलेले दिसत आहे. महाराष्ट्र राज्य घ्या, कर्नाटक राज्य घ्या किंवा आपल्या दिल्ली साईडचं असलेलं बघा, तर अशा ह्या सगळ्या पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस राज्यपाल पद हे कंटिन्युअसली डिबेट अँड डिस्कशन्स मध्ये राहिलेलं आहे. त्यामुळे राज्यपाल पद ज्या पद्धतीने 1935च्या कायद्यामध्ये होतं ते खरं आता अस्तित्वात आहे का, ह्यावर आपल्याला इथं चर्चा करायची आहे आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय प्रोव्हिजन आहे हे आपल्याला इथं सगळ्यात सविस्तररित्या चर्चा करायची आहे. मग राज्यपालाच्या पदाबद्दल आपण ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा तिथं आपल्याला रेफरन्स घ्यावा लागतो 1935चा कायदा, कारण की हे पद कुठून घेतलेलं आहे? ह्या कायद्यामधून घेतलेला आहे. सोबत तुमचा असलेला केंद्राचा हा प्रतिनिधी असतो कुठं? स्टेटमध्ये. काय? प्रतिनिधी. शब्द काय आहे? प्रतिनिधी असतो हा सेंट्रलचा. असं कुठं सांगितलं होतं? तर लक्षात ठेवायचं, कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. काय? कॅनडाच्या असलेल्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने राज्यपालाचे पद हे फार महत्वाचं आहे किंवा राज्यपालाचे पद हे फार इम्पॉर्टंट आहे, हे याच्यामध्ये आपण अधोरेखित तिथं करू शकतो. आलं लक्षात? मग संविधानाच्या माध्यमातून आपल्याला याला कसं बघता येईल किंवा संविधानाच्या असलेल्या स्वरूपातून याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बारकाईने बघता येईल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले महत्वाचं आहे आपल्याला घटनात्मक तरतूद बघावं लागेल. मग घटनात्मक तरतुदीमध्ये आपल्याला काय दिसतंय? कलम 153 ते कलम 167. काय? कलम 153 ते कलम 167 मध्ये भाग 6. किती? भाग 6. भाग 6 मध्ये काय आहे? तुमच्या असलेल्या राज्यपालाची असलेली भूमिका काय आहे किंवा त्याचं पोझिशन्स काय आहे हे संविधानाने सांगितलेलं आहे. मग हे पहिले लक्ष ठेवायचं, संविधानाचा असलेला भाग 6 आणि त्या पद्धतीचे कलम 153 ते 167 मध्ये आपल्याला तिथं दिसून येते. आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जसं आपल्याकडं केंद्रीय कार्यकारी मंडळ काय आहे? केंद्रीय कार्यकारी मंडळ, ज्याला आपण सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतो, त्याच्यामध्ये राष्ट्रपती आहे, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती आहे, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे आणि त्या प्रकारचे महान्यायवादी आहे. सेम त्या प्रकारे केंद्रामध्ये जसं आहे तसं राज्याचं पण असलेलं काय आहे? कार्यकारी मंडळ आहे, स्टेट एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ज्याला आपण म्हणतो. मग स्टेट एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा ज्यावेळेस संदर्भ घेतो तर राज्यांमध्ये असलेल्या कार्यकारी मंडळाचे असलेले प्रमुख म्हणून कोणाला गणल्या जातं? तर राज्यपालाला. कोणाला? राज्यपालाला. कोणाला? राज्यपालाला तिथं कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर कोण असतं? सीएम असतो. त्याच्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतात, म्हणजे तुमच्या सीएमचे असलेले मंत्रिमंडळ असतात. त्याच्यानंतर महाधिवक्ता. काय? महाधिवक्ता, ऍडव्होकेट जनरल्स असतात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस सेंट्रलचं असलेलं सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळ याचे असलेले प्रमुख जसे राष्ट्रपती असतात, सेम त्या प्रकारे राज्यांमध्ये राज्याचं असलेलं कार्यकारी मंडळाचे असलेले प्रमुख कोण असतात? राज्यपाल असतात. मग यामुळं 153 ते 167 मध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की राज्याच्या असलेल्या मुख्य भूमिकेमध्ये जर एक व्यक्ती असेल जो की त्याच्या नावाने सगळ्या गोष्टी चालतात, ते महामहिम राज्यपाल आहे, हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे.
म्हणून राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचा काय होतो, समावेश होतो. ज्या पद्धतीने आपल्याकडे विधानसभा आहे, विधान परिषद आहे, तर साहजिकच आहे हा कायदा इकडे गेल्यानंतर, हे विधेयक इकडे गेल्यानंतर कोणाकडे जाणार आहे, राज्यपालाकडे जाणार आहे. म्हणून तुमच्या असलेल्या राज्य विधिमंडळामध्ये पण कोणाची भूमिका असते, तर राज्यपालाची असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे 153 ते 167 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आपल्याला दिसून येणार आहे. मग आता राज्यपालाची भूमिका नेमकी कशी आहे, तर राज्यपालाची भूमिका ज्यावेळेस आपण संविधानाच्या असलेल्या कलमांनुसार त्याला अधोरेखित करतो, तर त्यावेळेस आपल्याला पहिली भूमिका दिसते ती म्हणजे कार्यकारी मंडळाचा प्रमुख. मग हे तुमचं जे कार्यकारी मंडळ आहे, मग कार्यकारी मंडळाचे प्रमुख म्हणून कोण कार्य करते, राज्यपाल करताय. वरती कोण करणार आहे, राष्ट्रपती. वरती राष्ट्रपती, खाली राज्यपाल. वरती राष्ट्रपती, कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात केंद्राचे, राज्याचे कोण असतात, राज्यपाल असतात. हे लक्षात घेणं गरजेचे. ही पहिली भूमिका. दुसरी भूमिका काय आहे, तर नामधारी प्रमुख आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं नामधारी प्रमुखामध्ये आपल्याला राज्यपाल तिथं दिसत आहे, आणि त्या प्रकारचं वास्तव प्रमुख कोण असतं, तर आपल्याला माहिती आहे की सीएम असतात. बरोबर की नाही? म्हणून भांडणं होत आहे की नाही उद्धव साहेबांचे मागच्या, म्हणजे आता एकनाथ शिंदे आहे म्हणून आता ते धकतंय, परंतु त्या प्रकारे उद्धव साहेबांचे आणि त्या भगतसिंग कोश्यारी या साहेबांचे कंटिन्यू भांडणं व्हायचे. हे करा तर नाही म्हणायचे, कारण की पक्ष बदलला की साहजिकच आहे तसं कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट होणार म्हणजे होणार. मग तुम्ही दिल्लीचं उदाहरण घ्या, त्यावेळेस अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री, आणि त्यावेळेस तुमचे असलेले लेफ्टनंट म्हणजे कर्नल्स असतात किंवा गव्हर्नर असतात, सॉरी लेफ्टनंट गव्हर्नर, ते गव्हर्नर तुमचे असलेले सेंट्रलचे असायचे, बीजेपीचे. मग यांचे क्लॅशेस व्हायचे, कारण की त्या प्रकारे तिथं काय मानलेलं आहे, नामधारी प्रमुख मानलेला आहे. काय केलेलं आहे, नामधारी प्रमुख मानलेला आहे. त्यामुळं नामधारी प्रमुख कोण असतं, तर लक्ष ठेवायचं, तर तुमचे राज्यपाल असतात. त्याच्यानंतर काय आहे, घटनात्मक प्रमुख आहे. काय आहे, घटनात्मक प्रमुख. भले की नामधारी प्रमुख आहे, परंतु घटनेमध्ये त्यांना स्थान आहे की नाही. म्हणजे तुम्हाला सीएम किंवा पीएम यांचं नाव तुम्हाला घटनेमध्ये लवकर सापडणार नाही, किंबहुना त्यांच्यासाठी स्पेशल आर्टिकल पण नाहीये. कुठेतरी एखाद्या आर्टिकल मध्ये छोटस नाव सापडत की इथं पीएम पाहिजे, इथं सीएम पाहिजे, परंतु तुमच्या असलेल्या सीएम पीएम ला जर घटनेच्या कलमामध्ये स्थान नाहीये, तर विचार करा, ते नामधारी प्रमुख नसूनही सुद्धा, म्हणजे नामधारी प्रमुख असूनही सुद्धा त्यांचं कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे. कोणाचं, राज्यपालाचं. कारण की संविधान स्वतः राज्यपालाला प्रमुख भूमिकेमध्ये बघत असतो. त्यामुळं त्यांना काय म्हणलं जातं, घटनात्मक प्रमुख, म्हणजे घटनेचा असलेला त्या काय आहे, प्रमुख आहे. तुमच्या राज्याच्या असलेल्या सर्व मेकॅनिझम खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर कोणाकडे पॉवर आहे, राज्यपालाकडे आहे. त्या प्रकारचं असलेलं जर तुम्ही सीएमचं बघत असेल तर सीएम एवढा पॉवरफुल नाहीये जेवढं पॉवरफुल कोण आहे, राज्यपाल आपल्याला दिसून येतोय. आणि शेवटची भूमिका काय आहे, तर ती म्हणजे काय, केंद्राचा काय आहे, प्रतिनिधी आहे. काय आहे, केंद्राचा प्रतिनिधी आहे. आता इथं कन्फ्यूज नाही करायचं. तुम्हाला स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन मध्ये काय देतात की राज्यपाल हा केंद्राचा हस्तक असतो. हस्तक असतो का, नाही. हा फक्त काय असतो, कोऑर्डिनेटर असतो. काय असतो, कोऑर्डिनेटर. हा हस्तक बिलकुल असणार नाही. हा फक्त कोण असणार आहे, प्रतिनिधी असणार आहे. कोण असणार आहे, प्रतिनिधी असणार आहे. म्हणजे तुमच्या असलेल्या ह्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीने राष्ट्रपतीची असलेली भूमिका जशी महत्वाची आहे केंद्रामध्ये, त्या प्रकारची राज्यामध्ये ही भूमिका कोणाची महत्वाची आहे, राज्यपालाची. आणि केंद्राचा असलेला प्रतिनिधी हा कुठं असतो, राज्यामध्ये असतो. आणि कोणाच्या नावाने, तर राज्यपालाच्या नावाने प्रेझेंट असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला यांची भूमिका काय आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. कार्यकारी मंडळाचा प्रमुख, नामधारी प्रमुख, घटनात्मक प्रमुख आणि केंद्राचा प्रतिनिधी म्हणून तो कार्य करत असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथपर्यंत आलं लक्षात? आता राज्यपालाची नियुक्ती होती कशी, तर साहजिकच आहे, आता केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असेल तर राज्यपाल हे काय असणार आहे, त्या प्रकारची नियुक्ती कोणामार्फत केल्या जाते, राष्ट्रपती मार्फत केल्या जाते. कोणामार्फत केल्या जाते, राष्ट्रपती मार्फत. लक्ष ठेवायचं, राज्यपालाची नियुक्ती ही कोणामार्फत होती, राष्ट्रपतीच्या मार्फत होती ना, हे आपल्याला तिथं लक्षात येऊ शकतं. आता सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे काय, तर ती गोष्ट म्हणजे काय की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या राष्ट्रपतींना हा अधिकार दिलाय की प्रत्येक राज्यासाठी काय करशाल तुम्ही, एक राज्यपाल नेमशाल. काय, प्रत्येक राज्यासाठी. बघा नीट लक्ष द्या बरं मित्रांनो, काय, प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक राज्यासाठी काय असणार आहे, एक राज्यपाल असणार आहे. एक राज्यपाल असणार आहे. परंतु लक्ष ठेवा,
दोन राज्यासाठी काय, दोन राज्यासाठी त्या प्रकारचं असलेलं एक राज्यपाल असू शकतो का, हा जेव्हा संदर्भ आला तर त्यावेळेस आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागली आणि ती घटना दुरुस्ती कितवी होती तर 7वी घटना दुरुस्ती. मग तिथं आपण स्पष्टपणे सांगितले भले की एका राज्यासाठी एक राज्यपाल असणार आहे, परंतु अडीअडचणीला काय, अडीअडचणीला तुम्हाला दोन राज्यासाठी एक राज्यपाल असू शकतो, ही कंडिशन आपण कोणत्या घटना दुरुस्तीने टाकलेली आहे तर 7व्या घटना दुरुस्तीनुसार टाकलेली आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग 7वी घटना दुरुस्ती कधी झाली तर 1956 मध्ये झालेली आपल्याला तिथं दिसून येते. त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याकडं दोन राज्यासाठी एक राज्यपाल तिथं असणार म्हणजे असणार आहे किंवा असूही शकतं, कंडिशनल असणार आहे. जसं की महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव होते, तर ते आंध्र प्रदेशचेही काय होते त्यावेळेसचे राज्यपाल म्हणून भूमिका बजावत होताना आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात. मग यांची नियुक्ती कोणामार्फत, राष्ट्रपती मार्फत. एका राज्यासाठी एक राज्यपाल, परंतु 7व्या घटना दुरुस्तीनुसार दोन राज्यासाठी एक राज्यपाल असणार आहे, हे स्पष्ट झालेलं आपल्याला तिथं दिसून येते. आता सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे पात्रता. आता मी तुम्हाला काय शब्द वापरतोय तो नीट बारकाईने ऐकायचा. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, काय क्वेश्चन विचारला आयोगाने, संविधानाच्या तरतुदीनुसार, शब्द काय वापरतोय, संविधानाच्या तरतुदीनुसार, म्हणजे संविधानाच्या असलेल्या कलमानुसार आपल्याकडं राज्यपालाची पात्रता काय आहे. तर लक्ष ठेवायचं, संविधानानुसार शब्द वापरतो मी परत, संविधानाच्या कलमानुसार फक्त त्याच्या अंगी दोन पात्रता असायला पाहिजे संविधानानुसार, म्हणजे संविधानाने सांगितलेलं आहे. मग कलम 157चा जेव्हा आपण रेफरन्स घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतंय की तो भारताचा नागरिक असायला पाहिजे आणि त्यांनी वयाची 35 वर्ष कंप्लीट केलेली पाहिजे. म्हणजे बघा आता ही कोणती प्रोव्हिजन आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे, म्हणजे त्या स्वरूपाच्या माध्यमातून संविधानात्मक असलेली तरतुदीचा तिथे आपल्याला संदर्भ लक्षात येतोय. म्हणजेच काय, संविधानाने फक्त सांगितलेलं आहे की तो राज्यपाल होण्याच्या अंगामध्ये, म्हणजे कोण व्यक्ती राज्यपाल होऊ शकतो ज्याच्या अंगामध्ये हे दोन क्रायटेरिया असेल, एक म्हणजे तो भारताचा नागरिक आणि वयाचे किती पाहिजे, 35 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. ही पात्रता संविधानाने सांगितलेली. परंतु आपण काही गोष्टी संकेतानुसार पाळतो, म्हणजे ह्या दोन गोष्टी तर पाळतोच, परंतु काही गोष्टी जे संविधानामध्ये नमूद केलेले नाहीये परंतु काही कन्व्हेन्शनली पाळतो, म्हणजे आपण त्या परंपरेने पाळत आलेलो आहोत. जसं की एखाद्या व्यक्तीला राज्यपाल करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, तर मग अशा प्रकारचे जे संकेत किंवा त्या प्रकारे ज्या गोष्टी जे संविधानामध्ये नमूद नाहीये त्याच्यातली पहिली गोष्ट काय, तो व्यक्ती राजकारणापासून अलिप्त असायला पाहिजे, पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आहे संबंधित व्यक्ती राज्याचा रहिवासी नसायला पाहिजे. आणि तिसरा क्रायटेरिया, त्याच्या नियुक्तीसाठी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचार विनिमय करायला पाहिजे. हे तीन क्रायटेरिया आपल्या संविधानामध्ये दिलेले नाही, परंतु आपण काय पाळतोय, संकेत पाळतोय. संकेत म्हणजे काय की एका प्रकारचं कन्व्हेन्शनली ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्झिक्यूट करत आहोत. आणि ह्या बाबतीच्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतंय की हे करता वेळेस तुम्हाला प्रॉपरली त्या सगळ्या गोष्टी तिथे एक्झिक्यूट कराव्या लागणार आहे. मग तुम्हाला जर क्वेश्चन येत असेल की संविधानानुसार राज्यपालाची पात्रता सांगा, तर फक्त किती संविधानानुसार, दोनच आहे, भारताचा नागरिक 35 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे, एवढं त्या प्रकारे तिथे सांगता आलं पाहिजे. पण संकेतानुसार काय आहे, तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये अलिप्त असायला पाहिजे, त्याच्यानंतर रहिवासी नसायला पाहिजे आणि तिथं मुख्यमंत्र्याशी विचार विनिमय करायला पाहिजे. हे संकेत पाळल्या जातात. मग तुम्हाला 4 स्टेटमेंट देता, भारताचा नागरिक असला पाहिजे, 35 वर्ष कंप्लीट झाली पाहिजे आणि राजकारणापासून अलिप्त पाहिजे, रहिवासी नसायला पाहिजे. मग वरीलपैकी खालीलपैकी कोणते असलेले विधान हे योग्य आहे संविधानाच्या तरतुदीनुसार, कलम 157 नुसार. मग अशा वेळेस तुम्ही सापडलं तर लगेच तुम्हाला ते कळलं पाहिजे की काय आहे. संविधानामध्ये फक्त दोन गोष्टी तिथं सांगितलेल्या आहे, बाकीचे सगळं काय आहे, संकेत आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चालायचं पुढं, चला. मग आता ह्या संदर्भामध्ये त्यांच्या पदासाठी अजून काही अटी आहे का, हो अटी आहे. त्या अटी कोणत्या, राज्यपालाच्या पदासाठी. तर पहिलं, ते व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रपतीसाठी की एखाद्या व्यक्तीला जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर त्या अनुषंगाने त्याला कोणत्याही स्वरूपामध्ये आमदार किंवा खासदार होता येत नाही. मग जर असेल तर त्याला त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आणि त्या सेम प्रकारे राज्यपालालाही
जर इलेक्शन मध्ये उभं राहायचं असेल, मला जर राज्यपाल व्हायचं असेल तर मी सामान्य व्यक्ती म्हणून उभं राहू शकतो. हा बेसिक क्रायटेरिया आहे, कारण की त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये काय नसणार आहे, कोणत्याही सभागृहाचा सदस्य तिथं असणार नाही. त्याने कोणत्याही लाभाचे पद धारण केलेले नसायला पाहिजे, ऑफिस ऑफ प्रॉफिट तिथं धारण नाही करायला पाहिजे. त्याला संसद ठरवतील त्याप्रमाणे वेतन, भत्ते आणि विशेष अधिकारही देण्यात येणार आहे. मग आता लक्ष ठेवायचं, तुमच्या राज्यपालाचे असलेले जे काही पोझिशन, होल्डिंग पोझिशन असणार आहे, त्याच्यामध्ये त्यांना पगार पाणी हे कोण ठरवतं, तर लक्ष ठेवायचं संसद ठरवते. कोण ठरवते? संसद ठरवते. लक्ष ठेवायचं, राज्यपालाचे असलेले जे काही प्रोव्हिजन्स असणार आहे, पगार पाणी वगैरे हे कोण ठरवतं, तर संसद ठरवते. भले की राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करता. परंतु लक्ष ठेवायचं मित्रांनो, की त्यांचं असलेलं वेतन, भत्ते, विशेष अधिकार, काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी काढून घेतल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं असलेली तारतम्यता किंवा त्या प्रकारच्या गोष्टी हे सगळं कोण ठरवतंय? संसद ठरवतंय. आणि ह्या प्रकारचा असलेला अधिकार अल्टिमेट संसदेला आहे, राष्ट्रपतीला नाहीये. मग सर हे गोष्टी आम्ही वाचलेल्या आहे, परंतु आम्हाला जमलिंग होती ज्यावेळेस तुमचे असलेले राज्यपाल हे 2 राज्याचे असतात तेव्हा. मग काय करायचं? तर सिंपल लक्ष ठेवायचं. बघा काय सांगितलेलं आहे, जर एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून कार्य करत असेल तर त्याचा पगार कोण ठरवतं? राष्ट्रपती ठरवता. लक्षात येत आहे? जर एखादा व्यक्ती एक पेक्षा 2 राज्यांचा म्हणजे एक पेक्षा अधिक राज्यांचा काय असेल? राज्यपाल असेल. काय असेल? राज्यपाल असेल. तर अशा वेळेस त्याचा असलेला पगार पाणी कोण ठरवतं? तर त्यावेळेस राष्ट्रपती ठरवता. पण एक व्यक्ती फक्त एकाच राज्याचा काय आहे? राज्यपाल असेल तर त्याचा पगार पाणी कोण ठरवतं? तर संसद ठरवतं. लक्ष ठेवायचं, सगळं हे कोण ठरवतंय? संसद. कायद्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ठरवणार आहे. याच्यातला डिफरन्स लक्षात ठेवा, हा अति फार महत्वाचा आहे. काय? कोणताही सदस्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा आमदार खासदार नसायला पाहिजे, लाभाचे पद धारण केलेले नाही पाहिजे. संसदेच्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी ठरवल्या जाणार आहे. जर तो एक व्यक्ती एकाच राज्याचा राज्यपाल असेल आणि त्या संदर्भामध्ये त्याचा पगार पाणी वगैरे काय जे असेल त्या गोष्टी, जर तो एक व्यक्ती 2 राज्याचा राज्यपाल असेल तर त्यावेळेस राष्ट्रपती ठरवणार आहे. हे डोक्यामध्ये उतरून घ्या, डोक्यामध्ये फिक्स करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं लक्षात राहू शकतात. आता मग राज्यपालाला काय विशेष अधिकार दिलेले आहे किंवा कोणत्या गोष्टी तिथं त्यांच्या संदर्भामध्ये आपण प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे? साहजिकच आहे, जर आपण त्याला कोऑर्डिनेटर बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट म्हणत असेल, दॅट टाइम्स वी हॅव टू गिव्ह द काइंड ऑफ पॉवर्स टू द राज्यपाल ऑल्सो. फॉर दॅट रिझन्स वी हॅव बीन मेड द काइंड ऑफ स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द राज्यपाल. मग अशा वेळेस गव्हर्नरसाठी काय आहे? तर पहिली गोष्ट कायदेशीर जबाबदारी नाही. म्हणजे कायदेशीर जबाबदारी नाही म्हणजे काय हो, की त्या प्रकारचं असलेलं त्यांना कोणत्याही कायद्याने अशी विशेष जबाबदारी दिली आहे का? कधी तुम्ही ऐकले का राज्यपालाला हा विशेष अधिकार ह्या कायद्याने आम्ही देत आहोत? नाही, असं विशेष स्वरूपातला कायदेशीर अधिकार नाहीये, परंतु त्यांना संविधानिक अधिकार आहे. परंतु कायद्याने असं विशेष स्वरूपातला त्यांच्यासाठी काही मेन्शन केलंय का? बिलकुल नाही. त्याच्यानंतर पदावर असेपर्यंत त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल होत नाही. तर लक्ष ठेवायचा, तर त्या प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. हा विशेष अधिकार आहे. मग दिवाणी त्या प्रकारचा असलेला गुन्हा दाखल होऊ शकतो का? हो, दावा दाखल करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्याला लिमिट आपल्याला तिथं दिलेली आपल्याला दिसून येते. फौजदारी गुन्हा तर तसा कोणत्याही प्रकारे दाखल करता येत नाही. त्यांना अटक करता येणार नाही किंवा तुरुंगातही टाकता येणार नाही. हे विशेष अधिकार आहे, कारण की ही इज अ कन्सिडर ॲज द प्रेस्टिजियस पर्सन्स विदिन द स्पेअर ऑफ द स्टेट ऑटोनॉमी. मग अशा वेळेस स्टेटच्या ऑटोनॉमी मध्ये ते काय आहे? प्रोव्हिजनली चांगल्या प्रकारच्या असलेल्या पदावर आपल्याला दिसून येत आहे. वैयक्तिक कृतीसाठी 2 महिन्याच्या पूर्व सूचनेनुसार दिवाणी खटला दाखल केला जाऊ शकतो. हे इथं तुम्हाला आन्सर सापडलेला आहे. काय आहे की जर तुम्हाला फौजदारी गुन्हा दाखल करता येतच नाहीये, परंतु वैयक्तिक कृतीसाठी म्हणजे राज्यपालांनी बंगला घेतला एक किंवा एखादी जागा घेतली आणि ती डिस्प्युटेड आढळली किंवा त्या प्रकारे तिथं बळजबरी तिथं त्यांनी जागा घेतली, मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस बघतो तर वैयक्तिक कृतीसाठी किती महिने? 2 महिन्याच्या पूर्व सूचनेने त्यांच्यावर कोणता त्या प्रकारे दिवाणी दाखला किंवा दिवाणी खटला हा दाखल करता येऊ शकतो. हा आपल्याला इथं संदर्भ घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस 2 महिन्याची पूर्व सूचनेच्या संदर्भामध्ये दिवाणी खटल्याच्या बाबतीमध्ये त्यांना काय केला जातो? दावा दाखल केला जाऊ शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस 2 महिन्याची पूर्व तुम्हाला नोटीस द्यावी लागते आणि तेव्हाच दिवाणी दाखल करता येतो, अदरवाईज करता येत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे काय त्यांचे विशेष अधिकार आहे, लक्षातच ठेवायचे. बारकाईने लक्ष ठेवा, मायन्यूटली लक्ष ठेवा, कारण की एक्झामला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहे. ह्या प्रत्येक बीटवर क्वेश्चन्स विचारलेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग वैयक्तिक कृतीसाठी 2 महिन्याच्या पूर्वसूचनेची तिथं संकल्पना तिथं द्यावी लागते. आता राज्यपालाचा कार्यकाळ किती असणार आहे, आता नीट लक्ष ठेवायचं. काय आहे राज्यपालाचा कार्यकाळ? आता ज्यावेळेस आपल्याला माहिती की राज्यपालाची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती महोदय करतात. परंतु त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये राज्यपालाच्या असलेल्या राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते काय करताय, पद धारण करताय. नियुक्ती कोणामार्फत, साहजिकच आहे महामहिम राष्ट्रपती मार्फत. सेम त्या प्रकारे त्यांचा असलेली जी मर्जी असणार आहे तोपर्यंत राज्यपाल पदावर राहणार आहे. हे आपल्या संविधानाने स्पष्ट सांगितले. राष्ट्रपतीला वाटलं की तुमच्या राज्यपालाला काढून टाकायचे ते बिंदास काढू शकता, त्याच्यामध्ये कोणीही त्यांना थांबवू शकत नाही, कोणीही अडवू शकत नाही. हा पहिला कन्सर्न. दुसरा कन्सर्न असा आहे की ज्या वेळेस राष्ट्रपतींना वाटतं की नाही हा व्यक्ती चांगलं कार्य करतोय, मग अशा वेळेस याला आपण तिथं पदावर राहू द्यावं. मग अशा वेळेस तो किती वर्ष राहू शकतो, तर सामान्यतः जास्तीत जास्त 5 वर्ष तो पदावर राहू शकतो. नाहीतर अन्यतः त्याला कधीही त्याची उचलबांगडी केल्या जाऊ शकते, त्याला कधीही त्या प्रकारचा पदावरून डावलल्या जाऊ शकतं, कधीही त्या स्वरूपाच्या माध्यमातून बाजूला सारल्या जाऊ शकतं. मग अशा पद्धतीने 5 वर्षासाठी काय असणार आहे, त्या पदावर तो असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये जर त्याच्या पहिले राज्यपालाला वाटलं की मला नाही राहायचंय, तर राजीनामा कोणाला देतात, राष्ट्रपतीला देतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. येते लक्षात? मग अशा पद्धतीने त्यांना पदावरून 2 पद्धतीने काढल्या जातं राज्यपालाला. एक आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तोपर्यंत राहतील, नाहीतर त्या प्रकारे 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर घरी जातील, किंवा त्याला स्वतःहून वाटतं की मला इथं काम करायची इच्छा नाहीये, राजीनामा द्या. कोणाला, तर राष्ट्रपतीला. ज्या व्यक्तीने निवडला आहे त्याच व्यक्तीला काय करणार आहे, राजीनामा तिथं देणार आहे. आलं लक्षात? मग आता ह्या संदर्भामध्ये राष्ट्रपतीची मर्जी आहे हे तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. मग ह्या राष्ट्रपतीची मर्जी चांगली आहे का वाईट आहे, अशा पद्धत आपण काही चॅलेंज करू शकतो का? बिलकुल नाही. न्यायालयामध्ये कुठंही आव्हान देता येऊ शकत नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही म्हणजे नसणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने राष्ट्रपतीची मर्जी ही वाईट आहे का चांगली आहे का बरोबर आहे याच्यावर कधीही भाष्य केल्या जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग एखादा व्यक्ती जो राज्यपाल म्हणून निवडून आलेला आहे तो टू बी कंटिन्यूशन मध्ये असू शकतो का, किंवा त्याला डबल चान्स भेटू शकतो का राज्यपाल होण्याचा? हो, ऍब्सोल्युटली, देयर इज नो कन्सर्न. कोणत्याही पद्धतीने त्याला थांबू नाही शकत का, पुनर्नियुक्तीसाठी. मग त्यामुळं लक्ष ठेवायचं, राज्यपाल हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात, कितीही वेळासाठी केल्या जातं. परंतु सहसा 2 टर्मच्या वरती जास्त कोणाला राज्यपाल तिथं बसवत नाही का, कारण की तिथं कन्फ्लिक्ट्स क्रिएट असतात. कारण की सीएम हा तिथलचा लोकलाइट्स असतो आणि हा तुमचा राज्यपाल हा बाहेरच्या राज्यातून आलेला असतो. साहजिकच आहे, राज्यपाल म्हणलं की स्वतःच्या ऑरामध्ये राहतोय. मग तिथलचा असलेला जो लोकलचा सीएम आहे तो काय म्हणतो, अरे तू बाहेरून आलाय, मी इथलच्या लोकांचा लोकप्रतिनिधी, लोक मला प्रेम करतात आणि तू फक्त वरतून आलेला कार्यकर्ता माझ्यावर हे करतो का? मग तेच तर व्हायचं ना. ठाकरे साहेबांचा प्रॉब्लेम काय व्हायचा, ठाकरे साहेबांना काय वाटायचं की ह्या पद्धतीने हा व्यक्ती जो हरियाणामधून आलेला आहे, उत्तराखंड मधून आलेला आहे, कोश्यारिया साहेब, आणि ते आल्यानंतर इथं आम्हाला दादागिरी करून दाखवताय, आम्हाला सांगताय. मग ह्या पद्धतीने कुठेतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते. याला कुठेतरी थांबवण्यासाठी आपण ते कन्फ्लिक्ट भरपूर काम म्हणजे त्याच्यामध्ये आपण भरपूर सुधारणा केल्या, परंतु शेवटी काय असतं, ते भांडणच असतात. त्यामुळं अशा प्रकारचे क्लॅशेस होतात, म्हणून त्यांना जास्त दिवस ठेवता येत नाही. पण पुनर्नियुक्ती तिथं केल्या जाऊ शकते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने त्या तुमचा असलेल्या राज्यपालाचा असलेला कार्यकाळापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या. पहिली गोष्ट काय आहे, कोणाच्या मर्जी असेपर्यंत, राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत त्याचा असतो, किंवा त्या प्रकारे जर चांगलं काम करत असेल तर 5 वर्ष पुनर्नियुक्ती होऊ शकते. राजीनामा राष्ट्रपतीला दिला जातो आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून पर्टिक्युलर तुमच्या न्यायालयामध्ये जी मर्जी आहे कोणाची, राष्ट्रपतीची, ती तिथं चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही. परंतु आता
यदा कदाचित अचानक स्वरूपामध्ये अचानक स्वरूपामध्ये राज्यपालाचे पद काय झाले, रिक्त झाले. काय झाले, अचानक पद रिक्त झालं तर काय करायचं, तर लक्ष ठेवायचं की अचानक पद रिक्त झाल्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास व्हेरी IMP उच्च न्यायालयाच्या हायकोर्टच्या असलेल्या जे चीफ जस्टिस असतात तर त्यांच्या असलेल्या स्वरूपामध्ये हंगामी राज्यपाल म्हणून काय केलं जातं, निवड केल्या जाते आणि अशा स्वरूपामध्ये तिथं त्या व्यक्तीला विराजमान केल्या जातं. जर फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू, असं तर झालं नाही पाहिजे देव करून, की अचानक आपले राज्यपाल देव आज्ञा झाली त्यांना आणि त्या पद्धतीने ते चालले गेले. मग अशा वेळेस आपल्याला पद तर रिकामं ठेवता येणार नाहीये. मग अशा वेळेस आपण काय करतो की आपल्या हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहे हायकोर्टचे, तर त्यांना आपण विनंती करतो की साहेब तुम्ही काही काळापुरता काय व्हा, राज्यपालाची भूमिका इथं बजवा. आणि नाहीतर तेही बिझी असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये त्यांना कामाचा लोड जास्त असेल तर बाजूच्या असलेल्या एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राष्ट्रपती महोदय काय करणार आहे, सांगणार आहे की तू तिथं जाऊन काम बघ आणि त्या पद्धतीने वर्कआउट कर. मग अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं की त्या कोणत्या अनुषंगाने, तर तुमचा राज्यपाल गेल्यानंतर मुख्य न्यायाधीश हे काय असतात, हंगामी राज्यपाल म्हणून कार्य करत असतात. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग राज्यपालाचे अधिकार आणि कार्य काय आहे हे आपल्याला चटकन इथं बघायचं आहे. राज्यपालाच्या ही भूमिकेबद्दल तुम्हाला फक्त इथपर्यंत जरी लक्ष ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. राज्यपालाच्या बाबतीत तुम्हाला ह्या गोष्टी बारकाईने इथं महत्वाचं आपल्याला तिथं लक्ष देता लागणार आहे. कारण की त्यांनी आतापर्यंत जे क्वेश्चन्स विचारलेले आहे ते पाठीमागचे जे स्लाइड्स गेले का तिथपर्यंत जास्त क्वेश्चन विचारलेले आहे. याला आपण शॉर्टकट्स मध्ये करून एक्झाम ओरिएंटेशननी आपण PPT बनवलेली आहे किंवा PDF बनवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला वेगळा वेळ भेटणार आहे. ठीक आहे, चला आता पहिले आपल्याला बघायचं आहे राज्यपालाचे अधिकार आणि कार्य. कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार आणि त्या प्रकारचं असलेलं न्यायिक अधिकार. मग आता आपण पहिले बघूया कार्यकारी अधिकार. ज्या पद्धतीने राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार आहे सेम त्या प्रकारे राज्यपालाचेही काय आहे, कार्यकारी अधिकार आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग काय आहे, जसं वरती केंद्रामध्ये राष्ट्रपतीच्या नावाने सगळ्या गोष्टी कार्य चालू असतात, सेम त्या प्रकारे राज्य शासनामध्ये सर्व कार्यकारी निर्णय कोणाच्या, राज्यपालाच्या नावाने घेतले जातात. कारण की आपल्याला माहिती आहे की त्या स्वरूपाच्या माध्यमातून राज्यपाल हे स्टेटचे काय असणार आहे, पर्टिक्युलर सगळे प्रोमोटेड ऍक्टिव्हिटीज केल्या जाणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं, राज्याच्या असलेल्या सगळ्या गोष्टी राज्याच्या असलेल्या शासन व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने कार्य केलं जाणार आहे याच्यासाठी कोण असणार आहे, राज्यपालाची भूमिका ही महत्वाची असणार आहे. त्यामुळे राज्यपालाच्या नावाने सगळ्या गोष्टी केल्या जातात. दुसरी गोष्ट, राज्य शासनाच्या कारभाराचे नियमन करणे कोण ठरवतात, राज्यपाल ठरवतात. कारण की ते कार्यकारी मंडळाचे, राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. मग साहजिकच आहे नियम कोण ठरवणार आहे, तेच ठरवणार आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्र्याची नियुक्ती कोण करतं, राज्यपाल करतात. व्हेरी IMP काय आहे की त्या पद्धतीने राज्यपाल मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची काय करत असतात, नियुक्ती करतात. आणि हा अधिकार कोणता आहे, कार्यकारी अधिकार आहे. एक्झिक्युटिव्ह असलेलं तुमचं काय आहे, त्या प्रकारचा अधिकार आपल्याला तिथं दिसून येतोय. मग मुख्यमंत्री व मंत्री राज्यपालाची मर्जी असेपर्यंत काय करत असतात, पद धारण करतात. लक्ष ठेवायचं, नियुक्ती कोणामार्फत, राज्यपालामार्फत. साहजिकच आहे. पण त्या अनुषंगाने तुमच्या असलेल्या मर्जी कोणाची असणार आहे, तर तुमच्या राज्यपालाचीच असणार आहे. म्हणजेच आपल्याला असं दिसू शकतं की पर्टिक्युलर भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जेवढे काही राज्यपाल असणार आहे त्यांची मर्जी ही जास्त आहे, वरचढ आहे. कोणाच्या अगेन्स्ट मध्ये, तुमच्या मंत्री आणि मुख्यमंत्रीच्या अगेन्स्ट मध्ये. म्हणजे त्यांच्या मर्जीपर्यंत ते काय करणार आहे, पद धारण करणार आहे. परंतु लगेच मर्जीपर्यंत आहे म्हणून काय राज्यपाल लगेच एका दिवसातून लगेच सगळ्या मुख्यमंत्र्यांना म्हणून बाहेर जा रे, निघा, आउट होऊन जा, असं नाही करतायत. बरं, हे पण लक्षात ठेवा. त्याला कंडिशन्स असतात. मर्जी असेपर्यंत म्हणजे काय, काही कंडिशनल प्रोव्हिजन्स असायला पाहिजे. म्हणजे ही कंडिशन आली तर त्यांची मर्जी वापरता येणार आहे. नाही तर मग आता काय झालं असतं, मग कोश्यारी साहेबांनी तर 3 हाकलून दिलं असतं ठाकरे साहेबांना, मग असा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता ना. म्हणून आपण काय केलेलं आहे, मर्जी असेपर्यंत म्हणजे काय, ती कंडिशन आली तर तुमची मर्जी वापरता येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याला तिथं दिसून येत आहे. याच्यासोबत
अजून राज्यपाल कोणाची नियुक्ती करतात? तर महाधिवक्ता, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य, राज्याचे निवडणूक आयुक्त, राज्य आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष अशा स्वरूपामध्ये राज्याच्या स्तरावर ज्या ज्या काही गोष्टींची अपॉइंटमेंट करायची असेल, ज्या ज्या अध्यक्षाची, ज्या ज्या सदस्याची, हे सगळं त्या प्रकारच्या असलेल्या बाबतीमध्ये पदांची नियुक्ती करता वेळेस हा असलेला अधिकार तो म्हणजे काय आहे? कार्यकारी अधिकार. तो कोणाचा आहे? तर राज्यपालाचा आहे. हे आपल्याला तिथं लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर अजून एक ते महत्वाचा असलेला कार्यकारी अधिकार आहे तो म्हणजे काय की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट काय राष्ट्रपती राजवट लागू करायची की नाही, जसं की 356 आणि 365 मध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या असलेल्या राज्यांमध्ये कशामध्ये राज्यांमध्ये जर कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी म्हणजे संविधानात्मक असलेल्या गोष्टी व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळेस राज्याच्या राज्यपालाला कोणाला रिपोर्ट करणं गरजेचं आहे? राष्ट्रपतीला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. मग राज्यपाल फोन करता राष्ट्रपतीला, राष्ट्रपती महोदय राज्यामध्ये काही खरं चालू नाही बरं, सगळं मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कोसळलेले, काहीतरी लवकर करा. मग राष्ट्रपती काय करत असतात? त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट काय राष्ट्रपती राजवट हे लागू करतात. त्याला इंग्लिशमध्ये प्रेसिडेन्शियल रूल म्हणतात. आणि हा प्रेसिडेन्शियल रूल इम्प्लिमेंट केल्यानंतर त्या पद्धतीच्या माध्यमातून राष्ट्रपती तिथं सगळं कंट्रोलिंग ऑथॉरिटी त्याच्या हातामध्ये घेत असतात. म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस हा राष्ट्रपतींना करणे हा कोणाचा अधिकार आहे? राज्यपालाचा आहे. आणि हा अधिकार कसा आहे? कार्यकारी अधिकार म्हणून कन्सिडर केला जातो, गणल्या जातो. त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अजून हा अधिकार एक्सटेंड करता येतो का? हो, त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रोव्हिजन्स आहे. ज्यावेळेस मी आणीबाणी घेईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी परत रिकॉल करणार आहे. त्याच्यानंतर आहे राज्यातील सर्व काय राज्यातील सर्व विद्यापीठांचे ते काय असतात? कुलपती असतात. काय असतात? कुलपती असतात. चान्सलर आणि व्हाईस चान्सलर असतात. लक्षात येते की नाही? चान्सलर आणि व्हाईस चान्सलर. चान्सलर कोण असतं? तर त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये तुमचे राज्यपाल असतात. सर्व विद्यापीठांचे चान्सलर कोण असतात? राज्यपाल असतात. आणि व्हाईस चान्सलर हे कोण असतात? तर त्या पद्धतीने त्यांच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीची निवड केल्या जाते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं, ते कुलपती असतात आणि ते कुलगुरूंची काय करत असतात? नियुक्ती करतात. कुलगुरू कोण असणार आहे? व्हाईस चान्सलर. त्या पद्धतीने एखादा PhD झालेला HOD असलेला एखादा सिनियर प्रोफेसर असतो, तो काय असतो? त्या प्रकारचा कुलगुरू असू शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग काय आहे? राज्यातील सर्व विद्यापीठांचा ते कोण असतात? कुलपती असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता कायदेविषयक अधिकार काय आहे? कायदेविषयक अधिकार. कायदेविषयक अधिकार फार महत्वाचे आहे. कायदेविषयक अधिकार काय आहे? राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविणे, विधानसभा विसर्जित करणे हा सगळा अधिकार कोणता आहे? कायदेविषयक अधिकार आहे. ज्या पद्धतीने संसदेचे असलेले कायदेविषयक अधिकार राष्ट्रपतीच्या हातात असतात, सेम त्या प्रकारे राज्याच्या असलेले कायदेविषयक अधिकार हे कोणाकडे असतात? राज्याच्या विधिमंडळाकडे असतात. कोणाकडे असतात? राज्याच्या विधिमंडळाकडे. मग राज्याच्या विधिमंडळाकडे काय आहे? अधिवेशन बोलविणे आणि त्या प्रकारचा विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा कोणाचा असतो? कायदेविषयक अधिकार म्हणून तिथं गणला जातो. म्हणजे कायदे करणारी जी संस्था आहे म्हणजे कोणती? राज्य विधिमंडळ. मग राज्य विधिमंडळाचा कायदे करण्यासाठी तुम्हाला काय बोलावं लागणार आहे? अधिवेशन बोलावं लागणार आहे. आणि त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये विधानसभा विसर्जित करता येऊ शकते. मग त्या स्वरूपामधलं तुमचं असलेलं CM साहेबांनी कोणाला सांगितलं पाहिजे? राज्यपालाला सांगितलं पाहिजे की साहेब आता विधानसभा काय करा? विसर्जित करा. हा जो अधिकार आहे तो अधिकार कोणता आहे? कायदेविषयक अधिकार आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळासमोर त्या प्रकारचं असलेलं काय करता येतं? विशेष अभिभाषण करता येतं. काय करता? विशेष अभिभाषण केलं जातं. आणि हे विशेष अभिभाषण तुमच्या मतदानाला ठेवलं जातं. विशेष अभिभाषणामध्ये काय असतं की आमचं जे सरकार आहे म्हणजे कारण की साहजिकच आहे तुमचे असलेले राज्यपाल हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात किंवा मंत्रिमंडळाचे आणि मुख्यमंत्र्यांचे असलेल्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. मग ते मत मांडत असतात अभिभाषणाद्वारे की आमची असलेली सरकार काय करणार आहे, कसं करणार आहे, कोणत्या गोष्टी आहे. आणि ते अभिभाषण मतदानाला ठेवतात आणि मतदानाच्या माध्यमातून त्याच्यावर बाकीची प्रोसिडिंग केल्या जाते. त्याच्यानंतर सभापती उपसभापती हे जर दोन्ही पद काय असेल रिक्त झाल्यास तर नवीन निवडणूक होईपर्यंत कोणत्याही सदस्याला नियुक्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे? राज्यपालाचा आहे.
आपण बघितलंय की जसं की विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे, मग विधानसभेच्या असलेल्या स्वरूपामध्ये सभापती महोदय आणि उपसभापती महोदय हे त्या प्रकारचे रिस्पेक्टिव्हली चेअरपर्सन असतात. मग हे जर दोघंही त्या प्रकारचे अब्सेंट असेल तर, किंवा त्या प्रकारचं त्यांचं पद हे रिक्त झालं असेल तर अशा वेळेस नवीन निवडणूक होईपर्यंत एखाद्या सदस्याला तिथं मानपान देऊन तुमचे राज्यपाल काय करतील, त्यांना विराजमान करतील. कुठं तर त्या प्रकारच्या असलेल्या त्या पोझिशनवर. आलं लक्षात? मग अशा प्रकारे सभापती महोदय आणि उपसभापती हे दोन्ही पद रिक्त असेल तर अशा अनुषंगाने नवीन निवडणूक होईपर्यंत काय केलं जाणार आहे, त्या सदस्याला नियुक्त केल्या जाणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा अधिकार कोणता झाला, कायदेविषयक अधिकार झाला. सोबतच आता आपल्याला काय माहितीये की विधान परिषदेमध्ये 106 सदस्यांना तर विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन्सला काय करणे, नामनिर्देशित करणं. आपल्याला माहितीये जसं की राष्ट्रपती काय करत असतात, राज्यसभेमध्ये 12 लोकांचं नॉमिनेशन करतात. सेम त्या प्रकारे इथं विधान परिषदेमध्ये किती 106 सदस्यांना काय केलं जातं, तिथं नामनिर्देशितपणा केला जातो. मग अशा वेळेस आपल्याला हे माहिती आहे की नामनिर्देशितपणा करता वेळेस तुम्ही काही क्रायटेरिया वापरता. मग अशा स्वरूपामध्ये 106 सदस्यांना विधान परिषदेमध्ये नॉमिनेशन केलं जातं आणि वरतून विधानसभेमध्ये 106 तुमच्या असलेल्या विधानसभेमध्ये एक व्यक्तीला अँग्लो इंडियन म्हणून काय केलं जाणार आहे, नामनिर्देशित केलं जाणार आहे. मग आता ही प्रोव्हिजन आता आपण डिलीट केलेली आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, 104व्या घटना दुरुस्तीनुसार. कारण की अँग्लो इंडियन्सला आपण कोणत्याही स्वरूपामध्ये आता रिप्रेझेंटेशन देत नाही, परंतु त्यांची ही पॉवर ऑलरेडी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून ठेवलेली होती. त्यामुळे लक्ष ठेवायचे हा अधिकार काय आहे, कायदेविषयक अधिकार आहे, जो की आता हा पुढचा जो पोर्शन आहे अँग्लो इंडियनचा तो आता असणार नाहीये. परंतु त्या स्वरूपाच्या माध्यमातून ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे लिहून ठेवलं होतं की विधान परिषदेमध्ये किती 106 सदस्य निवडल्या जाणार आहे, विधान परिषदेमध्ये, आणि विधानसभेमध्ये एक अँग्लो इंडियनचं नाम निर्देशितपणा केल्या जाणार आहे. कोणामार्फत, राज्यपालामार्फत. हा त्यांचा अधिकार कोणता आहे, कायदेविषयक अधिकार आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर अजून काय कायदेविषयक अधिकार आहे, निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना काय करणे, अपात्र ठरविणे. काय करणे, अपात्र ठरवणे. कोणाला तर राज्याच्या असलेल्या विधानमंडळाच्या काही सदस्यांना. ज्या पद्धतीने नार्वेकर सरांचा सध्या संदर्भ चालू आहे तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलेलं की तुम्हीच ठरवा आता. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तिथं त्यांच्याकडनं सल्ला घेतला होता. कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन्स काय आहे, कशा पद्धतीने आहे, आणि त्या स्वरूपामध्ये सदस्यांना अपात्र ठरविणे हा त्या प्रकारचा गोंधळ तिथं केलेला दिसून येतोय. हा सगळा अधिकार कोणता आहे, राज्यपालाचा कायदेविषयक अधिकार आपल्याला दिसून येतोय. तर नंतर अजून काय आहे, आता आपल्याला माहिती की विधानसभा आहे, त्याच्यानंतर आहे विधान परिषद. आपल्याला माहिती की एखादं विधेयक इकडे गेल्यानंतर इकडे जाणार आहे, म्हणजे विधानसभेतून विधान परिषद मध्ये जाणार आहे, आणि हे गेल्यानंतर कोणाकडे जातं, राज्यपालाकडे. कोणाकडं, राज्यपालाकडे जाल्या जातं. मग राज्यपालाकडे गेल्यानंतर काय, राज्यपालाकडे गेल्यानंतर राज्यपाल त्याला संमती देऊ शकतात, नाही म्हणू शकतात, परत तुमच्या असलेल्या राज्य विधिमंडळाकडे पाठवतील, किंवा त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये पॉकेटमध्ये ठेवून देतील. मग अशा संदर्भामध्ये विविध प्रकारच्या गोष्टीचा वापर करून राज्यपाल काय करू शकतात, त्या विधेयकाबद्दल विचार करू शकतात. मग हा जो अधिकार आहे तो कसा आहे, कायदेविषयक अधिकार आहे. काय आहे, कायदेविषयक अधिकार आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हा कायदेविषयक अधिकार आपल्याला तिथं संदर्भ लक्षात येऊ शकतोय. आलं लक्षात? मग हे कोणते अधिकार आहे, सगळे कायदेविषयक अधिकार आपल्याला दिसून येत आहे. मग आता याच्या पुढे जाऊन थोडंसं एक त्या प्रकारचं असलेला अजून आपण डीप मध्ये जाऊ, कारण की एक्झामला इथं क्वेश्चन विचारलेले आहे. आता आपण काय बघतोय की त्या प्रकारचं असलेलं कायदेविषयक अधिकार आहे कोणाचे, राज्यपालाचे. परंतु आता ज्यावेळेस आपण म्हणतो की राज्यपालाचे असलेले काही विशेष अधिकार आहे, आणि हे विशेष अधिकार जेव्हा त्याला जपवता येईल तर त्यावेळेस त्या विशेष अधिकारामध्ये शेवटचा अधिकार आहे तो म्हणजे काय, की एखादं विधेयक ते कोणासाठी विचारतासाठी ठेवू शकतात, राष्ट्रपतीच्या विचारतासाठी ठेवू शकतात. आता बघा नीट लक्षात घ्या. आपल्याला माहिती की विधानसभा आणि त्या प्रकारचं असलेलं पुढचं आहे विधान परिषद. एखादं विधेयक तुमच्या असलेल्या विधानसभेमध्ये मांडलं ते कुठे जाणार आहे, विधान परिषदेमध्ये. विधान परिषदे कुठे जाणार आहे, राज्यपालाकडं. आता काय असतं, जर एखादी गोष्ट जर राज्यपालाला वाटलं की यार हा अधिकार मला दिलेला आहे आणि ह्या अधिकाराचा वापर करून मी व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी करू शकतो, अशा वेळेस जर माझ्या संदर्भामध्ये काय बघा
काय आहे? एखादं विधेयक विधान परिषद मध्ये मांडताय, विधानसभेमध्ये, आणि ते जाणार आहे विधान परिषद मध्ये, आणि विधान परिषदेकडनं कोणाकडं? राज्यपालाकडं. आता राज्यपालाला वाटलं की यार हे विधेयक जे आहे हे कोणाच्या विचारासाठी पाठवायचं? मला राष्ट्रपती महोदयाच्या विचारासाठी पाठवायचं. वरती कोण बसलेले आहे? राष्ट्रपती. मग आता असे कोणते विधेयक असतात की जे की राज्यपालाला वाटू शकतं की हे कोणाच्या विचारासाठी पाठवायचंय? राष्ट्रपती महोदयाच्या विचारासाठी पाठवायचंय. हे कन्सर्न फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलंय की राज्यपालाचा हा कायदेविषयक अधिकार आहे की विधानसभेने पारित केलेलं विधेयक, विधान परिषदेने पारित केलेलं विधेयक त्याला संमती देणे, मग त्याला ते संमती देतील, रोखून ठेवतील, काय करतील. परंतु असे काही कंडिशन असतात की ज्याच्यामध्ये राज्यपालाला वाटत असेल की नाही हे विधेयक कोणाला पाठवायचंय? मला राष्ट्रपती महोदयांना पाठवू, मग राष्ट्रपती त्याच्यावर काय विचार विनिमय करतील तो माझा फायनल डिसिजन असणार आहे. मग अशा प्रकारचे असलेले काही 6 कंडिशन आहे. किती कंडिशन आहे? 6 कंडिशन आहे. जर अशा स्वरूपामध्ये अशा गोष्टी जर त्या विधेयकामध्ये असेल तर ते विधेयक कोणाच्या विचारासाठी पाठवतात? राष्ट्रपती महोदयाच्या विचारासाठी पाठवतात. मग असे कोणते विधेयक असेल? जसे की फॉर एक्झाम्पल एखाद्या राज्य विधिमंडळाने राज्याच्या विधानसभेने किंवा विधान परिषदेने असा एखादा कायदा केला जो की कायदा कशाच्या बाहेरचा आहे? घटनाबाह्यचा आहे. म्हणजे घटनेच्या बाहेर जाऊन काम करणार असेल तर साहजिकच आहे राज्यपाल काय करतील? कोणाकडे पाठवतील? राष्ट्रपतीकडे पाठवतील. आणि साहेब बघून घ्या बरं, बरोबर आहे का? त्या पद्धतीचं असलेलं सगळं चांगलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तिथे चेक केल्या जाणार आहे जर तसं ते विधेयकामध्ये काही गोष्टी असेल तर. दुसरी गोष्ट, जर ते विधेयक मार्गदर्शक तत्वाच्या काय असेल? विरोधात असेल तर अशा वेळेस त्या संदर्भामध्ये हे विधेयक काय केलं जाणार आहे? राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवले जाणार आहे. त्याच्यानंतर आहे जर ते विधेयक देशाच्या व्यापक हिताच्या काय असेल? विरोधात असेल तर त्यावेळेस ही काय केलं जाणार आहे? राष्ट्रपतीच्या महोदयाच्या विचारासाठी पाठवल्या जाणार आहे. त्याच्यानंतर राजकीय दृष्ट्या काय आहे? महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर घटनेच्या कलम 31A अंतर्गत जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात असेल तर अशा गोष्टीच्या वेळेस राज्यपालाला वाटलं काय? राज्यपालाला वाटलं की नाही यार ह्या प्रकारचं असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कदाचित आहे किंवा याच्यापैकी एखादी गोष्ट आहे आणि जी आपल्याला काय करायची आहे? प्रोसिडिंग करायची आहे. कोणाला? राष्ट्रपतीला. दॅट टाइम्स तुम्हाला त्या पद्धतीच्या गोष्टी तिथं पाठवाव्याच लागतात. मग अशा स्वरूपामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राज्यपालाला वाटलं पाहिजे, राज्यपालाला त्या प्रकारच्या गोष्टीचं कन्सेन्सस आला पाहिजे की नाही यार प्रॉब्लेम होऊ शकतो. मग अशा पद्धतीने घटनाबाह्य, त्या प्रकारचा मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात, त्याच्यानंतर देशाच्या व्यापक हिताच्या विरोधात, त्याच्यानंतर राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे किंवा जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी आहे. मग हे जेव्हा सगळं काही असेल किंवा याच्यातलं एखादी काही गोष्ट असेल तर राज्यपाल त्या प्रकारचं असलेलं राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात. शब्द काय वापरतोय? पाठवू शकतात. शब्द वापरतोय पाठवू शकतात. आलं लक्षात? म्हणजे कोणाला वाटलं पाहिजे? राज्यपालाला वाटलं पाहिजे. पण शेवटचा एक घटक बघा जो आहे 6वा घटक. जर 6वा घटका संबंधित एखादं विधेयक राज्याच्या विधिमंडळाने तयार केलं, 6व्या घटकाच्या संदर्भामध्ये राज्य विधिमंडळाने एखादं विधेयक तयार केलं तर ते विधेयक 100% पाठवावंच लागतं. कोणाकडं? राष्ट्रपतीकडं. वरच्या कंडिशन मध्ये 1 ते 5 पर्यंत ते पाठवू शकतात. परंतु हे जर खालचं असेल म्हणजे कोणतं? जर संबंधित विधेयक जे राज्याच्या विधिमंडळाने तयार केलेलं आहे जर ते राज्याच्या उच्च न्यायालयाच्या अधिकाराबद्दल प्रॉब्लेम क्रिएट करत असेल. परत एकदा सांगतोय, जर राज्याच्या विधिमंडळाने एखाद्या वेळेस असं विधेयक तयार केलं की ज्या विधेयकामुळं राज्याच्या हायकोर्टची पॉवर कमी करतंय तर असे जे विधेयक जर ते पारित करत असेल तर हे 100% विधेयक 100% हे कोणाच्या विचारासाठी पाठवावं लागतं? राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवावं लागतं. बाकीच्या कंडिशन मध्ये ते राज्यपालाला वाटलं पाठवायचं तर पाठवतील, नाही तर पाठवणार नाही. परंतु शेवटची जी कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कंपल्सरी कोणाच्या विचारासाठी पाठवावं लागतं? राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवावंच लागतं. तिथं तुम्ही एक्सक्यूज करू शकत नाही, तिथं त्याला थांबू शकत नाही. तुम्हाला ते पाठवणं आहे म्हणजे पाठवणंच आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हा कायदेविषयक अधिकार आहे कोणाचा?
राज्यपाल महोदयांचा, आणि राज्यपाल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करणार आहे. कारण की त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की राज्यपाल ही भूमिका चांगल्या पद्धतीने नेमतात आणि त्या पद्धतीने वरती राष्ट्रपतीला कंटिन्युअसली तिथं काय म्हणता येईल सपोर्ट सिस्टीम तयार करतात. मग अशा पद्धतीने राज्यपालाला बाकीच्या विधेयकाबाबतीत किंवा बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत पाठवू शकतात, परंतु खालच्या याच्यासाठी कंपल्सरी पाठवावाच लागतो. कोणाला? राष्ट्रपती महोदयांना. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा सगळा अधिकार कोणता आहे? तर एका प्रकारचा कायदेविषयक अधिकार आहे राज्यपाल साहेबांचा. येते लक्षात? हे याच्यासाठी म्हणतो ना डीप मध्ये जायचं तर हेच कारणामुळे. त्याच्यानंतर जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तर त्यावेळेस काय काढला जातो? अध्यादेश काढला जातो. मग ज्या पद्धतीने आपल्याला माहिती की त्या स्वरूपामध्ये तुमचं असलेलं राष्ट्रपती कोण? राष्ट्रपती महोदय कोणत्या कलमानुसार? आर्टिकल 123 नुसार. आणि त्या प्रकारचं असलेलं राज्याचे राज्यपाल हे कधी? तर आर्टिकल 213 नुसार काय काढल्या जाऊ शकतो? अध्यादेश काढल्या जाऊ शकतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा सगळा अधिकार कोणता आहे? कायदेविषयक अधिकार आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कायदेविषयक अधिकारामध्ये दिसून येत आहे. शेवटचा एक घटक आहे याच्यामध्ये, तो म्हणजे काय की आपल्याकडच्या असलेल्या राज्यपालाच्या असलेल्या भूमिकेमध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. ती म्हणजे काय की आपल्याकडे विविध आयोग आहे आणि ह्या आयोगाचे जे काही त्या प्रकारचं असलेले अचिव्हमेंट्स असेल किंवा त्या प्रकारचं त्यांनी केलेलं सर्वेक्षण असेल, हे सर्वेक्षण राज्याच्या विधिमंडळासमोर मांडायला जावं लागतं. म्हणून राज्यपाल विविध आयोगाचे अहवाल विधिमंडळामध्ये काय करतात? ठेवत असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा अधिकार कोणता आहे? कायदेविषयक अधिकार आहे. कोणाचा? राज्यपालाचा आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग हे एवढं डीप मध्ये शिकायचं का? कारण की ह्या सगळ्या गोष्टी तिथं येणार आहेत. आता पुढचं आहे आर्थिक अधिकार. काय आहे? आर्थिक अधिकार. आर्थिक अधिकारामध्ये काय आहे की अर्थसंकल्प राज्य विधिमंडळासमोर काय ठेवणे आणि त्या प्रकारचं असलेलं सुनिश्चित करणे हे कोणाचं कार्य आहे? कलम 202 नुसार राज्यपालाचं आहे. वरती कोण ठेवतात? त्या प्रकारचं राष्ट्रपती ठेवतात. परंतु राष्ट्रपती स्वतः जाता का? नाही, ऑन बिहाफ राष्ट्रपती. कारण की 112 मध्ये सांगितलेलं आहे की द प्रेसिडेंट शाल बी ले डाऊन द annual financial statement within the parliament आणि on behalf of the president कोण करतं? तिथं त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर फिनान्स मिनिस्ट्री करता. सेम त्या प्रकारे राज्यामध्ये कलम 202 नुसार वार्षिक अर्थसंकल्प राज्य विधिमंडळासमोर ठेवणे व सुनिश्चित करायचं काम कोण करतं? राज्यपाल करतात. त्याच्यानंतर धन विधेयक विधिमंडळासमोर मांडण्याची असलेली राज्यपालाची काय लागती? पूर्वसंमती लागती. हा अधिकार कोणता आहे? आर्थिक अधिकार आहे. सेम त्या प्रकारे वरती जसं आहे राष्ट्रपतीला जो अधिकार आहे तो सेम इथं असणार आहे. त्याच्यानंतर अनुदानाच्या मागण्या करायच्या असेल तर विधिमंडळासमोर मांडण्यापूर्वी राज्यपालाची परवानगी असणे आवश्यक असते. अकस्मात निधीमधून काय करायचं असेल? खर्च करायचा असेल तोही अधिकार कोणाकडे आहे? तर राज्यपालाकडे आहे. आणि प्रत्येक 5 वर्षांनी आपण काय करतोय? त्या प्रकारचं 243 आय नुसार आपण काय करतोय? तिथं वित्त आयोगाची स्थापना करतोय. मग 243 आय नुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी तिथं करतोय. हे सगळे कोणते अधिकार आहे? तर आर्थिक अधिकार आपल्याला तिथं दिसून येत आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे न्यायिक अधिकार. काय आहे? न्यायिक अधिकार. आता न्यायिक अधिकाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला संदर्भामध्ये आपल्याला इथं लक्षात येत आहे की पर्टिक्युलर न्यायिक अधिकारामध्ये काय आहे? क्षमा याचनेचा अधिकार. काय आहे? क्षमा याचनेचा अधिकार. कलम 161 याला आपण म्हणतो पार्डनिंग पॉवर. ज्याप्रमाणे राष्ट्रपतीला कलम 72 नुसार काय आहे? पार्डनिंग पॉवर आहे. सेम त्या प्रकारे कलम 161 नुसार काय? कलम 161 नुसार हा कोणता अधिकार आहे? न्यायिक अधिकार आहे. कोणाला? तर तुमच्या असलेल्या राज्यपालांना. मग अशा वेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की पार्डनिंग पॉवर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? हे इथं फरक लक्षात घेणं गरजेचं आहे की राष्ट्रपती फाशी किंवा मृत्यूदंड, काय? फाशी किंवा मृत्यूदंड याला 100% काय करू शकता? क्षमादान करू शकता. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मला फाशी झाली आणि मी राष्ट्रपती महोदयाकडे गेलो की साहेब मला घरी जाऊ द्या, माझं काही चुकलं नाही. राष्ट्रपतीला वाटलं नाही सुधीर बोडखेने काहीच केलं नाहीये, त्याला 100% घरी पाठवून द्या. 100% काय करण्याचा अधिकार आहे? क्षमादान करण्याचा अधिकार आहे. येते लक्षात? हा फक्त अधिकार कोणाला आहे?
राष्ट्रपतीला आहे. राज्यपालाला आहे का? बिलकुल नाही. राज्यपाल तुमच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला काय झाली असेल, फाशी झाली असेल, तर त्याच्यामध्ये मला 100% क्षमादान करण्याचा अधिकार आहे का? नाही. फाशीची शिक्षा मला आजीवन कारावासापर्यंत करण्याची ताकद ही कोणाकडे आहे? राज्यपालाकडे आहे. परंतु क्षमादान 100% घरी जा सुधीर बोडखे असं मला राज्यपाल कधीच करू शकत नाही, कारण की तो अधिकार फक्त आणि फक्त कोणाचा आहे? राष्ट्रपतीचा आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि हा मूलभूत फरक आपल्याला न्यायिक अधिकारामध्ये दिसतोय राज्यपाल आणि राष्ट्रपतीमध्ये. त्यामुळे हे इथं लक्ष ठेवा की 100% क्षमादान करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला फाशी होत असेल, मृत्यूदंड होत असेल, तर त्याच्यापैकी 100% घरी चालल्या जा असं म्हणण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे, राज्यपालाला नाही. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाशी? तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भात राज्यपालाशी विचार करणार आहे. साहजिकच आहे, आपल्याला माहिती की सुप्रीम कोर्टचे जज आणि हायकोर्टचे जज यांची असलेली नियुक्ती कोणामार्फत केल्या जाते? तर तुमच्या असलेल्या राष्ट्रपती मार्फत केल्या जाते. परंतु राष्ट्रपती त्या संदर्भामध्ये नियुक्ती करताना कुठं? हायकोर्टच्या असलेल्या जजेसची, तर त्यावेळेस कोणाला कन्सर्न करणार आहे? राज्यपालांना तिथं विचार विनिमय करणार आहे. त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हा कोणता अधिकार आहे? तर न्यायिक अधिकार आहे. आणि हा न्यायिक अधिकार राज्यपालाला संविधानाने दिलेला दिसून येते. सोबतच सगळ्यात महत्वाचं, याच्यावर क्वेश्चन विचारला होता 2022 असलेल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये. जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या विचाराधीन विचार विनिमय करत असतात. त्यामुळे लक्ष ठेवायचं, जिल्ह्याचे म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टचे असलेले जे डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे जजेस आहे, त्या डिस्ट्रिक्ट कोर्टचे जजेस हे कोणामार्फत नियुक्ती करतात? तर ते नियुक्ती करतात राज्यपालामार्फत. कोणामार्फत? राज्यपालामार्फत. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग हा अधिकार कोणता आहे? न्यायिक अधिकार आपल्याला तिथं दिसून येतोय. तो राज्याच्या उच्च न्यायालयाशी आणि राज्य लोकसेवा आयोगाशी विचार विनिमय करून जिल्हा न्यायाधीश वगळता राज्यातील न्यायिक सेवकांचे काय करतात? नियुक्ती करतात. ज्या पद्धतीने आपण बघतोय की राज्यपालाच्या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं असलेलं पुढचं असलेलं पोर्शन आहे, तो म्हणजे काय? की ऑदर दॅन, मग त्या प्रकारचं असलेलं तुमचं जे बाकीचे जे पोझिशन्स आहे, जसे की फॉर एक्झाम्पल तुमचं असलेलं न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, तर हायकोर्टच्या रूपामध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी असणार आहे, तर लोकसेवा आयोगाशी संबंधित असून मग खालची जी ज्युडिशरीची जी पोझिशन आहे त्याच्यावर आपण काय करतात? हे अपॉइंटमेंट करतात. जसे की फॉर एक्झाम्पल JMFC ज्याला आपण म्हणतो, JMFC म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, तालुका कोर्टाचे न्यायाधीश यांची नियुक्ती कोण होतं? कुठून होती? तर MPSC मार्फत होती. कोणाची? तालुका कोर्टच्या असलेल्या न्यायाधीशाची. MPSC घेत असते एक्झाम. मग MPSCच्या माध्यमातून घेत असल्या कारणाने पर्टिक्युलर त्याची असलेली अपॉइंटमेंट MPSC करते, परंतु त्यांचं असलेले पोझिशन त्यांना काय करायचं आहे हे राज्यपाल ठरवत असतात. हा अधिकार कोणता आहे? तर न्यायिक अधिकार आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा प्रकारचे असलेले 4 स्वरूपातले अधिकार आपण बघितले. ते म्हणजे कोणते? कार्यकारी अधिकार, कायदेशीर अधिकार, आर्थिक अधिकार आणि न्यायिक अधिकार आपण तिथं बघितलेले आहे. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे, त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपाच्या माध्यमातून तिथं राज्यपालाचे असलेले विवेक अधिकार काय आहे? राज्यपालाचे असलेले विवेक अधिकार. आणि शेवटचा आहे राज्यपालाचे असलेले प्रासंगिक विवेक अधिकार. बघा, आता आपल्याला माहिती की राज्यपालाला काय? राज्यपालाला विवेक अधिकार आहे. काय आहे? राज्यपालाला विवेक अधिकार आहे. विवेक अधिकार म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या सत्सद विवेक बुद्धीचा काय करायचा आहे? वापर करायचा आहे. परंतु हा विवेक अधिकार असणार आहे, काय असणार आहे? हा विवेक अधिकार. हा विवेक अधिकार असणार आहे ना, तो 2 कंडिशन नुसार असणार आहे. एक तर संविधानाचा पेच प्रसंग, काय? संविधानाचा पेच प्रसंग असेल, किंवा त्या प्रकारच्या परिस्थितीचा पेच प्रसंग. बघा काय सांगतोय, नीट लक्षात घ्या. विवेक अधिकार आहे, आणि विवेक अधिकार ज्यावेळेस आपण संविधानाचा बघतो, तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की संविधानाच्या माध्यमातून काही पेच प्रसंग निर्माण होत असेल, संविधानाच्या माध्यमातून काही पेच प्रसंग निर्माण होत असेल, तर अशा वेळेस असलेला तुमचा विवेक अधिकार कसा वापरायचा, आणि त्यासोबत तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर परिस्थितीची एखादी सिच्युएशन येत असेल, तर त्यावेळेस तुम्ही कसा विवेक अधिकार वापरायचा हे आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे राज्यपालाला विवेक अधिकार वापरण्याचा अधिकार आहे, आणि त्या संदर्भामध्ये संविधान
संविधानाची पेच प्रसंग कधी येतोय आणि त्यावेळेस परिस्थिती कशी येते, तर त्या दोन वेगवेगळ्या कंडिशन मध्ये तुमचे विवेकाधिकार वापरू शकतो. मग आपल्याकडे त्या प्रकारचा पहिले बघू कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन, म्हणजे त्याला म्हणतात घटनात्मक विवेकाधिकार. काय आहे? घटनात्मक विवेकाधिकार किंवा संविधानात्मक असलेला विवेकाधिकार. मग कधी वापरता येतो? कलम 163 नुसार राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागणार आहे. काय आहे? मुख्यमंत्री आणि तुमचा राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने वागणार आहे? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वागणार आहे. परंतु 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 हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणत्या? 42व्या घटना दुरुस्तीनुसार जसं मंत्रिमंडळाचा सल्ला हा बाइंडिंग आहे. कोणाला? तर तुमच्या राष्ट्रपतीला. नीट लक्षात घ्या काय सांगतोय. जसा मंत्रिमंडळाचा सल्ला हा बाइंडिंग आहे. कोणाला? तर तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर राष्ट्रपती महोदयांना. तसा हा बिलकुल नाही. कोणाला? तर राज्याच्या राज्यपालाला. म्हणजे काय? थोडक्यात तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने सल्ला दिला. कोणाला? राज्यपालाला. तर राज्यपाल काय वापरू शकतो? घटनात्मक विवेकाधिकार वापरू शकतो. तो सरळ म्हणू शकतो मला हा मान्य नाहीये. म्हणजे ही एवढी मोठी पॉवर कोणाला दिलेली आहे? राज्यपालाला दिलेली आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा पद्धतीतून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर त्याला वाटत असेल की कॉन्स्टिट्यूशन मध्ये चांगलं काहीतरी होणार असेल तर तो त्याचा काय करू शकतो? हो म्हणू शकतो. जर त्याला वाटत असेल की मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे वेगळं काहीतरी करताय, संविधानाच्या विपरीत करताय आणि मला बळजबरी त्या प्रकारे हो म्हणायला हवत असेल तर मी सरळ नाही म्हणणार आहे. मग अशा पद्धतीने त्या प्रकारचं असलेलं कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन म्हणजे घटनात्मक विवेकाधिकार म्हणजे राज्यपाल त्याच्या मनाने वागणार आहे. जर संविधानाचं संरक्षण करण्याची वेळ येत असेल तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला ते डावलूही शकतात. परंतु काही परिस्थितीमध्ये हा विवेकाधिकार त्यांना वापरता येतो. जसे की फॉर एक्झाम्पल, मग कधी वापरता येतं? जर कोणतेही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवणे असेल. जर तुमच्या मंत्रिमंडळाने आणि मुख्यमंत्र्यांनी असं विधेयक बनवलं की ज्याच्या माध्यमातून काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी राज्याचं पूर्ण फंक्शन बिघडतंय, तर अशा वेळेस तुमचे असलेले हे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवणं म्हणजेच काय आहे? घटनात्मक विवेक अधिकार आहे. घटनेचा संरक्षण करायचा अधिकार राज्यपालाला. ते लगेच काय म्हणते? नाही, हे आपण कोणाकडे पाठवू? राष्ट्रपतीकडे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने त्याच्यानंतर राष्ट्रपतींना राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी काय करणे? अहवाल पाठविणे. त्यांना वाटतंय की कॉन्स्टिट्यूशन बिघडलं, बरं इथं राज्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला, लगेच काय करा? राष्ट्रपती महोदयांना सांगा. म्हणजे संविधान वाचवायचं आहे. म्हणजे याला संविधानाच्या दृष्टिकोनातून वाचवणे किंवा त्याचा असलेला वाचण्यासाठी तुमचा विवेकाधिकार वापरणे हा म्हटल्या जातो. त्याच्यानंतर काय आहे? तर त्या प्रकारचा अतिरिक्त कारभार असताना लगतच्या संघ राज्य प्रदेशाची प्रशासकीय कार्य करणे हेही तिथं त्या प्रकारचं असलेलं काय करता येईल? कॉन्स्टिट्यूशनल पॉवर वापरता येईल. त्याच्यानंतर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यातील स्वायत्त आदिवासी जिल्ह्यांना खनिज उत्पादनाची रक्कम ठरविणे आणि राज्यातील प्रशासकीय व कायदेशीर बाबीवर मुख्यमंत्र्यांकडून सल्ला मागवणे. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी काय दाखवता की संविधानाने पॉवर दिली आहे. कोणाला? राज्यपालाला. आणि सांगितलंय की संविधानाचं संरक्षण जसं राष्ट्रपतीवरती करता तसं राज्यामध्ये कोणी करायचं? तुम्ही करायचा. मग तुम्हाला जर वाटत असेल की संविधानाचा इथं घातपात होत असेल, संविधानाचं संरक्षण करणं असेल असं तुमच्या विवेक बुद्धीला वापरता म्हणजे वाटत असेल तर तुम्ही बिनधास्त तुमचा काय वापरा? 163 नुसार संविधानिक असलेला विवेक अधिकार वापरा आणि त्याच्या माध्यमातून संविधानाचं आणि त्या प्रकारचं राज्याचं सगळं त्या प्रकारे काय करा? सुरक्षितता नियोजित करा. आलं लक्षात? मग याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन पॉवर. काय म्हणतात? कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन पॉवर. डिस्क्रिशन आहे, डिस्क्रिशन पॉवर आहे, परंतु ती कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला तिथं दिसून येते. आता लास्टला आहे ते म्हणजे काय? सिच्युएशनल डिस्क्रिशन. काय आहे? सिच्युएशनल डिस्क्रिशन. परिस्थिती निर्माण झाली. काय झाली? परिस्थिती निर्माण झाली. तर अशा वेळेस तुमचा असलेला विवेकाधिकार जे सांगाल ते तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाहीये. भले की ते संविधानामध्ये असो किंवा नसो, कारण की त्या प्रकारचं असलेलं ही सिच्युएशन असणार आहे. मग प्रत्येक सिच्युएशन संविधानामध्ये असेल का? नाही. मग सिच्युएशन आली, तुम्हाला वाटतंय की ही गोष्ट करावी तर तुम्ही बिंदास करा. मग राज्यपाल अशी कोणती सिच्युएशन आल्यानंतर स्वतःचा विवेकाधिकार सिच्युएशनच्या ओरिएंटेशनने वापरणार आहे? तर ते म्हणजे असणार आहे की नवीन विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाला काय भेटत नसेल? बहुमत भेटत नसेल किंवा त्या प्रकारे मुख्यमंत्री नियुक्ती करून बहुमत सिद्ध करण्यास काय करू शकता? ते सांगू शकता. कोणत्याच पक्षाला तिथं बहुमत भेटत नाहीये आणि त्या प्रकारचा असलेला मुख्यमंत्रीच कोणी भेटत नाहीये. मग अशा
अशा वेळेस काय करतील, एखाद्या पक्षाला सांगतील तुम्ही मेजॉरिटी प्रूव्ह करू शकता का, मग प्रूव्ह करा, त्या प्रकारचं फ्लोरिंग टेस्ट द्या तुम्ही विधानसभेमध्ये येऊन, तिथं तुमची मेजॉरिटी तपासा, मेजॉरिटी तपासून आम्हाला सांगा, त्या पद्धतीने आम्ही काय करू, तुम्हाला त्या स्वरूपाच्या माध्यमातून चान्स देऊन टाकू. मग अशा पद्धतीने हा जो प्रासंगिक अधिकार आहे, हा जो त्या प्रकारचा सिच्युएशनल अधिकार आहे, तो कोणाचा आहे, राज्यपालाचा आपल्याला तिथं दिसून येतोय. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये बहुमत गमावल्यास मंत्रिमंडळाला काय करणे, बडतर्फ करणे, हाही काय अधिकार आहे, सिच्युएशनल आहे. साहजिकच आहे, सिच्युएशनल अधिकार आपल्याला तशा पद्धतीने दिसून येतो. म्हणजे सिच्युएशन आली ना की बहुमत गमावलं असेल तर अशा वेळेस मंत्रिमंडळाला काय करणे, त्या प्रकारचं असलेलं बडतर्फ करणे. त्याच्यानंतर कोणताही बहुमत सिद्ध न करू शकल्यास विधानसभा काय करणे, बरखास्त करणे, हाही अधिकार कोणता आहे, विवेक अधिकार आहे, परंतु परिस्थितीचा आहे. आणि शेवटीला मुख्यमंत्र्याचा अचानक मृत्यू झाल्यास कोणत्याही पक्षास त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये इन्व्हाइट केलं जातं की आता साहेब गेलेले, जर तुमची मेजॉरिटी प्रूव्ह करू शकत असेल तर तुम्ही करून दाखवा. म्हणजे एकंदरीत थोडक्यात आपल्याला हे काय दिसतंय की तुमच्या राज्यपालाला म्हणजे आपल्या राज्यपालाला दोन विवेकाधिकार आहे, संविधानात्मक असलेले विवेकाधिकार आणि सिच्युएशनच्या आधारावर असलेले विवेकाधिकार. आणि हे विवेकाधिकार जेव्हा ते वापरतात तर त्यावेळेस सिच्युएशन्स वेगवेगळी असणार आहे. मग याच्यामध्ये सिच्युएशन्स काय आहे, अचानक आहे की नाही, या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने राज्यपालाच्या भूमिकेबद्दल आणि राज्यपालाबद्दल एवढ्यापर्यंत वाचणं मोर दॅन सफिशियंट असणार आहे. ठीक आहे, भेटायचं पुढच्या लेक्चर्समध्ये. थँक्यू सो मच.